हाय ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द डेली अनालिसिस ऑफ गोल्ड, ज्यामध्ये आपण की लेवल्स बघत असतो. जो व्हिडिओ तुम्हाला स्टार्ट टू एंड पाहणं खूप गरजेचं असतं, कारण एंडला मी की लेवल्स देत असते. त्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याचा जो रिस्क रिवॉर्ड जर तुम्ही कन्सिडर केला तर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड हा ऑलमोस्ट 1:5, 1:6, 1:7, 1:10ही मिळतोय. ओके, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे किंवा या ज्या लेवल्स आहे एकदा तुम्ही नक्की वापरून बघा. चला आजच्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. जसं की आपण हायर टाईम फ्रेमवरून ॲनालिसिस काय करत असतो, स्टार्ट करत असतो. आज जी मंथची कॅन्डल आहे ती चेंज झालेली आहे, म्हणून आपण मंथमध्ये बघूया. मंथमध्ये आपल्याला स्टार्टिंगला सेलिंग प्रेशर पाहायला मिळते. हा एक पॉझिटिव्ह साईन आहे की थोड्या वेळानंतर ज्यावेळेस सर्व एल हंट झाल्यानंतर आपल्याला बाय साईड प्लॅन करायला एक चान्स मिळू शकतो. वीकली चार्टवरती जर बघितलं तुम्ही तर वीकली चार्टमध्ये गोल्ड एका मेजर झोनमध्ये ट्रेड करत आहे, आणि जर या झोनला ब्रेकआउट मिळाला तर गोल्डमध्ये आपल्याला खूप छान असा फॉल पाहायला मिळू शकतो. डेली टाईम फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता की डेली टाईम फ्रेममध्ये एक डोजी कॅन्डल इथे बनवलेली आहे. डोजी कॅन्डल आपल्याला काय सांगते की कालच्या कॅन्डलने जर आपल्या आजच्या कॅन्डलने जर लो ब्रेक करून खाली क्लोजिंग दिली तर सेलिंग प्रेशर कंटिन्यू राहणार, किंवा जर हाय ब्रेक करून वरती क्लोजिंग दिली तर बाईंग प्रेशर मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. तर हे साईन डोजी कॅन्डल आपल्याला देत असते. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे हा कन्सेप्ट, राईट. तर आजच्या मेजर की लेवल्स कुठले आहेत, तर जसं तुम्ही बघू शकता आपण काल ज्या लेवल्स दिल्या होत्या, ऑलमोस्ट काल मी एक लेवल शेअर केली होती. ते प्राईज आहे 40-35 पासून आपल्याला खूप छान सेलिंग दोनदा पाहायला मिळाली. त्यानंतर ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला 40-60 पासून एक आपल्याला ट्रेड पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. आजच्या मेजर लेवल्स कुठले आहेत, तर आज गोल्डमध्ये जो मेजर झोन आहे तो म्हणजेच आपला 1 अवरचा FVG, इथून आपल्याला रिट्रेसमेंट पाहायला मिळालेली आहे. तर FVG जर फ्रेश असेल तर नक्कीच 100%, आणि हायर टाईम फ्रेमचा असेल तर तिथे तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. जवळजवळ 150 पिप्स इथे आपल्याला कॅप्चर करायला मिळाले आहेत. आज गोल्डमध्ये जर इथे ब्रेकडाऊन झाला तरच आपल्याला बेरिश मोमेंटम जो आहे तो कंटिन्यू पाहायला मिळू शकतो. तर हा जो झोन आहे तो खूप महत्त्वाचा आहे. हा झोन मार्क करून ठेवा. 3971ला जर ब्रेकडाऊन मिळाला तर गोल्डमध्ये आपल्याला पुन्हा एकदा बेरिश मुवमेंट पाहायला मिळू शकतो. एक मोठी कॅन्डल सीलची आपल्याला पाहायला मिळू शकते. ओके, याच लेवलला जर बाय साईड मुवमेंट आला, या झोनला जर ब्रेक नाही झाला तर इथून आपल्याला बाय साईड प्लॅन कशा पद्धतीने करता येणार आहे, किंवा सेल साईडही प्लॅन कशा पद्धतीने करता येणार आहे. ऑलमोस्ट काय करा, ज्यावेळेसही आपल्याला सध्या गोल्ड जे आहे ते बेरिश आहे, त्यामुळे काय करायचं, एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवायची, राईट. या ट्रेंड लाईनपासून आपल्याला रिजेक्शन पाहायला मिळते. जर याच ट्रेंड लाईनला जर आपल्याला ब्रेकआउट पाहायला मिळाला तर गोल्डचं नेक्स्ट टार्गेट आहे ऑलमोस्ट 3999, म्हणजे 4000चं टार्गेट, आणि 4000पासूनही आपल्याला एक छान रॅली पाहायला मिळू शकते, किंवा गोल्डने जर मोमेंटम कंटिन्यू ठेवला तर 4008 या लेवलपासून आपल्याला सेलिंग प्रेशर कंटिन्यू पाहायला मिळू शकतो. तर या काही की लेवल्स आहेत, इम्पॉर्टंट लेवल्स आहेत. 15 मिनिटाचे हे जे झोन आहे ते झोन तुम्हाला काय करायचे, ड्रॉ करून 15 मिनिटाचे हे जे झोन आहे ते तुम्हाला काय करायचे, ड्रॉ करायचे आहेत. झोन हा आपला पॉज कॅन्डलचा, त्यानंतर मेजर झोन आहे जिथून आपल्याला सेलिंग ब्रेक डाऊन पाहायला मिळालेला आहे, आणि छान अशी सेलिंग पाहायला मिळाली. तर ही जी ट्रेंड लाईन आहे मेन आहे, महत्त्वाची आहे. ब्रेकआउट झाला तर बाय साईड प्लॅन करा. प्राईस आहे ऑलमोस्ट बाय साईड प्लॅनची 3980, पण जर ब्रेकआउट नाही मिळाला तर इथूनच सेलची रॅली आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळू शकते. ओके, तर हायर टाईम फ्रेममध्ये जो डेलीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे ते नक्कीच इम्पॉर्टंट आहे. डोजी कॅन्डलचं जर खाली ब्रेकडाऊन झाला किंवा क्लोजिंग झाली तर बेरिश मोमेंटम कंटिन्यू राहणार. बायचे ट्रेड होल्ड करू नका. सेलचे ट्रेड घेतले असेल तर होल्ड करायला काही हरकत नाही आहे. तर सेलिंगसाठी आपल्याला 3980, 3999 आणि 4000 ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ब्रेकडाऊन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की लगेचच बाय साईड प्लॅन करू नका, कारण ऑलरेडी दोनदा आपल्याला इथे काय भेटलेलं आहे, रिजेक्शन पाहायला मिळालेलं आहे. 1 आवर चार्टला तुम्ही इथे बघू शकता. पाठीमागे पण आपल्याला इथे रिजेक्शन पाहायला मिळालेलं आहे. एल हंट करून मार्केट वरती गेलेलं आहे, तर यावेळेस चान्सेस कमी आहे. तरीही तुम्हाला एक लेवल इथे मी मार्क करून देते. हा जो झोन आहे हा झोन इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट झोन आहे आपला टार्गेट झोन. जर इथून सेलिंग घेतली तुम्ही तर टार्गेट झोन आहे, आणि बाय साईड प्राईस तुम्ही इथे करू शकता मग 3942. आणि बेस्ट लेवल तुमची राहणार, ज्या लेवल्स मी तुम्हाला पर्पल कलरमध्ये मार्क करून दिलेले आहेत, या लेवल्सला तुम्ही ट्रेड करू शकता. पण मुवमेंट जो आहे जर तो बेरिश राहिला तर फक्त बाय साईड
100 to 150 पिप्स कॅप्चर करा. त्यानंतर एस-एल जर तुम्ही मेंटेन केला असेल तर तुम्ही ओपन टार्गेट ठेवू शकता आणि एक छान असं टार्गेट इथे कॅप्चर करू शकता. तर आजच्या या सर्व लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहे. आय होप आपला चॅनल तुम्हाला ट्रेडिंगमध्ये हेल्प करत असेल. ज्या लेवल ज्या प्राईस त्या प्राईजला सांगितलं आहे ऑलमोस्ट तिथेच ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला एस-एल हा छोटा मिळतो. विथ एस-एल ट्रेड करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.